टोमॅटो सॉस असू दे किंवा हिरवी चटणी किंवा अगदी चिंचेची म्हणजे घालून मी इथे व्यवस्थित जे आपलं बॅटर आहे ते तयार करून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे पॅटीस ह्या स्लरीमध्ये किंवा या बॅटरमध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि नंतर ते आपण ब्रेड क्रम्समध्ये परत एकदा कोटिंग त्याचं ब्रेड क्रम्सचं करून घ्यायचं आहे. याच्याने थोडं तेल सोडत व्यवस्थित भाजून घेणार आहे, फ्राय करून घेणार आहे, शॅलो फ्राय करून घेणार आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वस्त आहात ना आणि घरचंच खाताय ना? मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण अतिशय सोपी अशी रेसिपी बघणार आहोत, ज्याचे सगळे इन्ग्रेडियंट्स हे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात अगदी इझिली. फक्त त्याचा एक स्टार इन्ग्रेडियंट आहे आणि तो काय ते आपण बघणार आहोत आपल्या या रेसिपीमध्ये. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची रेसिपी. सुरुवातीला आपण पॅटीसमध्ये आत भरायचं जे सारण आहे ते बनवून घेणार आहोत. त्यासाठी मटार उकडवून घेणार आहोत. आपल्याला या कृतीमध्ये बटाटे आणि मटार दोन्ही लागणार आहेत, त्यामुळे ते एकत्रच आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. शिजवताना फक्त मटारमध्ये थोडं कमी पाणी घालणार आहोत, त्यामुळे जरी ते व्यवस्थित शिजतील पण पाणचट होणार नाहीत. तुम्ही बघू शकता इथे कुकरमध्ये शिजवल्यामुळे ते किती व्यवस्थित शिजले गेलेत की आपण फोकच्या साह्याने ते सगळे स्मॅश करून घेतलेत. मी मुद्दाम फोक वापरला आहे कारण त्याच्यामुळे मला ना तिथे कुठेही मटारचं साल नको होतं किंवा अख्खा मटार नको होता. आता आपण ह्याच्यामध्ये सगळे पावडर मसाले घालणार आहोत, ज्याच्यामध्ये पहिलं मी घातलं आहे तिखट, नंतर घातलेली आहे धनेपूड, त्याच्यानंतर मी घातलेला आहे इथे गरम मसाला. अगदी चटपटीत असं आपण हे सारण बनवणार आहोत, त्यामुळे छान भरपूर व्यवस्थित मसाले घालायचे आहेत आणि चटपटीत बनवायचं आहे, टेस्टी बनवायचं आहे. त्याच्यानंतर हळद घातली आहे, थोडीशी मी आमचूर पावडर घातलेली आहे, याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आता मिरेपूडसुद्धा घातलेली आहे. सगळे असे मसाले घालायचे ज्याने हे सगळं व्यवस्थित छान चटपटीत होईल. आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित स्मॅश करून एकत्र करून घेणार आहोत. आणि पावडर मसाले घातल्यामुळे ना हे व्यवस्थित कोरडं होतं, अजिबात ओलसर राहत नाही. आपल्याला ते ओलसर अजिबातच नको आहे, त्यामुळे शिजवतानासुद्धा आपण सुरुवातीला याच्यात थोडं पाणी कमी घातलं होतं. इतपत की शिजतील ते इतपतच पाणी घातलं होतं. तर आता आपलं सारण तयार झालेलं आहे आणि आपण आता आउटर लेअरसाठी प्रिपरेशन करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे 4 बटाटे व्यवस्थित उकडवून घेतलेले आहेत आणि आता हे मी किसून घेणार आहे. किसून एवढ्यासाठी घेणार आहे की मला याच्यामध्ये कुठेही, म्हणजे मी कुस्करूनसुद्धा घेऊ शकले असते, पण कुठेही मला इथे बटाट्याची गुठळी नको आहे. एकदम स्मूथ असे मला बटाट्याचा किस हवा आहे किंवा ते स्मॅशिंग हवं आहे, त्यामुळे मी इथे व्यवस्थित किसून घेतलेले आहेत छोट्या किसणीने. आता हे तुम्ही बघू शकता 4 बटाटे आपले किसून झालेले आहेत. आता वरच्या आवरणाला सुद्धा आपल्याला थोडंसं टेस्टी बनवायचं आहे, त्याच्यासाठी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत थोडीशी मिरेपूड आणि मीठ चवीपुरतं, एवढंच घालणार आहोत. आता फक्त बटाट्याचं आपण सारण बनवू शकणार नाही, म्हणून आपण थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय होईल, कॉर्नफ्लॉवरमुळे या पूर्ण बाहेरच्या आवरणाला एक चांगलंसं बाइंडिंग येईल आणि आपण त्याला छानपैकी जसा आकार द्यायचा आहे आपल्याला तो आपण देऊ शकू. त्याच्यासाठी कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी आपण इथे तांदूळाचं पीठ किंवा मैदासुद्धा वापरू शकतो, काहीच हरकत नाही. आणि थोडं कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालून आपण कॉर्नफ्लॉवर घालून आपण हे व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत. खूप जास्तही कॉर्नफ्लॉवर घालायचं नाही आहे, नाहीतर मग काय होईल, बटाट्याच्या ऐवजी कॉर्नफ्लॉवरचाच आपल्याला इथे स्वाद येईल. तर तुम्ही इथे बघू शकता थोडं घालून मी इथे व्यवस्थित जे आपलं बॅटर आहे ते तयार करून घेतलेलं आहे. आणि आता आपलं आतलं सारण तयार आहे, बाहेरचा आउटर लेअर तयार आहे. तर आपण आता इथे पॅटीस बनवायची कृती तयार करणार आहोत.
कृती करणार आहोत. तर आता मी थोडंसं हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपण बटाट्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे किती व्यवस्थित त्याला बाइंडिंग आलेलं आहे आणि आपल्याला पारी हवी आहे कुठलाही आकार द्यायला एकदम इझी जातं आहे. तर आपण त्याचा एक बॉल घेऊन त्याची पारी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता हे स्टफिंग भरणार आहोत. जे आपण मटारचं स्टफिंग केलं आहे ते भरणार आहोत आणि व्यवस्थित दाबून दाबून भरायचं. आणि तुम्ही इथे बघू शकता जसं मी दाखवते की ती जी पारी आहे ती अशी वरती खेचत खेचत आणायची आहे आणि ती बंद करून घ्यायची आणि छान एक व्यवस्थित बॉल बनवायचा आहे. जसं आपण पुरणपोळीला किंवा पराठ्याला आपण करतो, जो स्टफिंगचा पराठा करतो त्याच्यासाठी जसं आपण आतलं सारण भरतो आणि बाहेरचं आवरण बंद करतो, त्याचप्रमाणे इथे पण करायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता मी किती इझिली हे व्यवस्थित बंद केलेलं आहे. आतमध्ये स्टफ करून मटारचं सारण घालून व्यवस्थित आपण स्टफिंग बंद केलेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता हवं असेल तर मध्ये मध्ये तेलाचा हातही लावायचा, म्हणजे हाताला आपल्याला काहीही चिकटणार नाही आणि आपल्याला त्रास होणार नाही हे बनवताना. आणि तुम्ही इथे बघू शकता किती व्यवस्थित छान असा बॉल हा तयार झालेला आहे. आणि हा बॉल आपण जरा दाबला, प्रेस करायचा, म्हणजे मग एकदम बॉल पण नाही राहत आणि एकदम फ्लॅटन पण नाही होत ते. आणि तुम्ही इथे बघू शकता 4 मीडियम आकाराच्या बटाट्यांमध्ये आपली जवळजवळ एक 10-12 अशी पॅटीस तयार झालेली आहेत आणि किती सुंदर दिसतात ना. आणि कॉर्नफ्लॉवरमुळे बाइंडिंग आल्यामुळे बेसिकली बाइंडिंग जेव्हा आपल्या बटाट्याच्या आउटर लेअरच्या ह्याला येतं तेव्हा आपल्याला हे करायला अतिशय इझी जातं. त्यामुळे कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी परत एकदा मी म्हणते की मैदा किंवा तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकतो. आणि इथे सुद्धा कॉर्नफ्लॉवर आपण जास्त वापरलेलं नाही आहे, फक्त बाइंडिंग पुरतंच वापरलेलं आहे. आता इथे एका बाउलमध्ये मी कॉर्नफ्लॉवरचीच पाणी घालून एक छान पेस्ट केलेली आहे आणि बाजूला आपण घेतलेले आहेत ब्रेड क्रम्स. आणि आता आपण हे पॅटीस ह्या स्लरीमध्ये किंवा या बॅटरमध्ये बुडवून घ्यायचे आणि नंतर ते आपण ब्रेड क्रम्समध्ये परत एकदा कोटिंग त्याचं ब्रेड क्रम्सचं करून घ्यायचं आहे. याच्याने काय होईल की आपले जे पॅटीस आहेत त्याला क्रंचीनेस येईल. आणि आपण डायरेक्ट जर बटाटा फ्राय करायला घेतला, शॅलो फ्राय असू दे, डीप फ्राय असू दे, तर तो तेवढासा नीट होणार नाही. त्याच्यासाठी आपण हे वरचं आवरण त्याला लावणार आहोत. त्यामुळे क्रंचीनेस तर येईलच, पण आपल्याला जे शॅलो फ्राय करायचे आहे ते पॅटीस ते व्यवस्थित होतील. तर आता मी मगाशी दाखवलं तसं की छान आपले सगळे पॅटीस व्यवस्थित ब्रेड क्रम्सचं कोटिंग करून तयार आहेत. आणि आता आपण इथे करायला घेणार आहोत शॅलो फ्राय. आपण हे सगळे पॅटीस शॅलो फ्राय करून घेणार आहोत. आणि इथे मी मगाशी एक सांगायचं राहिलं की जेव्हा आपले सगळे पॅटीस तयार होतात, म्हणजे ब्रेड क्रम्स लावायच्या आधी तयार होतात, तेव्हा मी एक 10 मिनटं त्यांना फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं, जेणेकरून ते सेट होतील व्यवस्थित, जेणेकरून ते व्यवस्थित सेट होतील. तर आता तुम्ही बघू शकता मी शॅलो फ्राय करते, तर त्याच्यासाठी तव्याला मी तेलाचं ग्रीसिंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मी व्यवस्थित असे पॅटीस आपले ठेवलेले आहेत आणि ते मी व्यवस्थित दोन्ही बाजूने थोडं तेल सोडत व्यवस्थित भाजून घेणार आहे, फ्राय करून घेणार आहे, शॅलो फ्राय करून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता छान थोडं बाजूबाजूने तेल सोडायचं आणि व्यवस्थित छान असे लालसर हे तयार होतात आणि दोन्हीकडून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता की मी आता एका साईडने व्यवस्थित भाजत आलेले आहेत, तर मी आता हे दुसरीकडून सुद्धा दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेणार आहेत, फ्राय करून घेणार आहे हे व्यवस्थित. आणि आता पलटी केल्यावर तुम्हाला दिसेल की बघू शकता तुम्ही किती छान असा गोल्डन कलर त्याला यायला लागलेला आहे. तर असाच आपल्याला या सगळ्या पॅटीसना कलर आला पाहिजे आणि दोन्ही साईडनी आला पाहिजे, अशा तऱ्हेने आपण हे व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत, शॅलो फ्राय करून घेणार आहोत. मध्ये मध्ये थोडंसं प्रेस केलं याला तरीही चालेल, हे असे फुटत नाहीत. कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे ते अजिबात फुटत नाहीत आणि व्यवस्थित छान असे हे तयार होतात. तर आपण आता इथे हे सगळे पॅटीस शॅलो फ्राय करून घेऊया. गोल्डन ब्राऊनमध्ये आपण व्यवस्थित भाजून घेऊया, शॅलो फ्राय करून घेऊया. आपले इथे सगळे
पॅटीस हे छान शॅलो फ्राय करून तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे त्याला. आणि इथे असेच हे टेम्पटिंग दिसतात. असं प्लेट ठेवली तरीसुद्धा ती लगेच संपून जाईल. पण आपण याचं प्लेटिंग करणार आहोत छानपैकी. आणि टोमॅटो सॉसबरोबर मी इथे प्लेटिंग केलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. टोमॅटो सॉस असू दे किंवा हिरवी चटणी किंवा अगदी चिंचेची म्हणजे चिंचगुळाची चटणीसुद्धा आपण इथे ह्याच्याबरोबर सर्व करू शकतो. आणि तुम्ही इथे बघू शकता, मी दाखवते की आपण ब्रेड क्रम्स लावल्यामुळे किती छान क्रिस्पी झाले ते. आणि तुम्ही इथे बघू शकता सारण पण इतकं सुंदर हिरवं हिरवं छान दिसतंय ना की बस म्हणजे टेम्पटिंगच वाटत आहेत हे खूपच छान तऱ्हेने. तर असे हे मटारचे पॅटीस, अजूनही मटारचा सीझन तेवढासा गेलेला नाही आहे. तर अजूनही हे मटारचे पॅटीस तुम्ही छानपैकी झटपट होणारे घरी करून बघू शकता. आणि मला कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ कसा वाटला ते. तर वेळात वेळ काढून तुम्ही आज आपली ही झटपट होणारी चविष्ट अशी मटार पॅटीसची रेसिपी बघितलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोवर घरचंच खा आणि स्वस्त राहा.